नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आलोय परत तुमच्या भेटीला तुम्हाला गोष्ट सांगायला. अं, आपण ऐकतो मीच लिहिलेली कथा चरणहीन. आणि चरणहीनच्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की नरवाहनला दिड्डा आणि नरवाहन दोघंही, दिड्डा राज्य बघते आणि नरवाहन प्रधान आहे. पण थोडस नरवाहनला असं वाटायला लागलंय, रक्क आणि भुय्याच्या म्हणण्याप्रमाणे, आणि दिद्दालाही वाटायला लागलंय की आपण जर एकमेकांबद्दल जर जास्तच सॉफ्ट कॉर्नर ठेवत नाही ना, वगैरे वगैरे. आणि आता पुढे काय झालं ते आपण बघतो या भागामध्ये. राजामाता दिद्दानं प्रधान नरवाहनला आपल्या तातडीनं भेटायला येण्याचा निरोप पाठवला. प्रधान त्यानुसार लेहच्या वकिलाला तात्काळ ठेवून दिद्दाला भेटायला जायलाही निघाला. पण त्याच वेळी द्वारकादेवींची दासी केसर परत दिद्दाला भेटायला आली. प्रणाम राजमाता. कोण केसर? काय तर झालं, तातडीनं आलीस? राजमाता, आपण जरा त्वरेनं येऊ शकलात तर बरं होईल. आईसाहेब फारच अस्वस्थ झाले आहेत, जीवाची तगमग होते म्हणतात. असं? आलेच मी. कोण आहे ते तिकडे? एक सेवक आत आला. जा त्वरेनं जाऊन वैद्यराजांना आईसाहेबांच्या महालात यायला सांग. वैद्यराजांना आधीच निरोप पाठवलाय राजमाता, केसर म्हणाली. ठीक आहे, मी येतेच आहे, तू हो पुढे. केसर निघून गेली. आपण नरवाहनला तातडीनं बोलवलं आहे हे विसरून दिद्दानं वलगाला हाक मारली. वलगा आल्याबरोबर तिच्या पाठोंगीला बसून दिद्दा द्वारकादेवीनं भेटायला निघून गेली. नरवाहन जेव्हा दिद्दाच्या बोलावण्यानुसार येऊन पोहोचला तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. तो दिद्दाची वाट पाहत तिष्ठत होता. दिद्दा जाऊन द्वारकादेवीनं भेटली. तिला भेटल्यावर त्यानं जरा बरं वाटलं. बरं झालं मुली, तू आलीस ते. मला अजिबात चैन पडत नाही आज. जीव घाबरावतोय, द्वारकादेवी म्हणाल्या. दिद्दा जाऊन त्यांच्या बाजूला बसली. द्वारकादेवींचा हात हातात धरून थोपटू लागली. द्वारकादेवींनी सुद्धा तिचा हात घट्ट धरून ठेवला. इतक्यात केसरात आली. प्रणाम राजमाता, राजवैद्य आलेत. घेऊन ये त्यांना, दिद्दानं आज्ञा दिली. जी राजमाता. प्रणाम करून केसर निघून गेली. राजवैद्य आत येऊन प्रणाम करून उभे राहिले. या राजवैद्य, पहा आमच्या आईसाहेबांना काय होतंय ते. द्वारकादेवीनं तपासण्यासाठी राजवैद्य जवळ आले, पण दिद्दा जागची हलीच नाही. राजमातांना तपासण्यासाठी राजवैद्यांना तिच्या खूप जवळ यावं लागलं असतं, ते अवघडले होते. राजमाता जरा ते अडखळत बोलले, पण जागेवरून न उठता दिद्दा फक्त जराशी बाजूला झुकली. द्वारका देवींची नाडी पाहिली. वैद्यराजांनी डोळे बघितले, जीभ बघितली. ते म्हणाले, अशी काळजीची बाब काही वाटत नाहीये. पित्त दोष वाढलाय, बहुधा खाण्यात काहीतरी आलं असावं. तेलकट आणि मसालेदार खाणं काही दिवस वर्ज करा. आता एक मात्रा देतो आणि चाटण पाठवून देतो. वैद्यराजांनी आपल्या पडशीतून सहाण काढली, कुठलीशी मात्रा काढली. दासीला पाणी आणण्याची खूण केली. ती बाजूला असलेला पाण्याचा गडू घेऊन आली. त्यातलं थोडंसं पाणी सहाणेवर घालून वैद्यराजांनी मात्रेचे फेरे सहाणेवर काढले. मग ती मात्रा त्यांनी द्वारकादेवींना चाटवली. थोड्या वेळात गुण दिसायला लागेल, ते म्हणाले. पाणी थोडं कोमटच करून द्या आणि जरा अधिक प्रमाणामध्ये पाणी प्या. त्यांनी पुरवणी जोडली. प्रणाम करून ते निघून गेले. पण दिद्दानं बाजूला न होणं त्यांना जरा विचित्र वाटत होतं. दिद्दाचा सुद्धा नाईलाज होता. तिचा हात द्वारकादेवीनी सगळा वेळ घट्टच धरून ठेवला होता. राजवैद्य निघून गेल्यावर द्वारकादेवी दिद्दाबरोबर बराच वेळ बोलत बसल्या. पण दिद्दाला त्यांचं बोलणं काहीतरी विचित्र वाटत होतं. म्हणजे वाक्याच्या पहिल्या अर्ध्या भागाचा पुढल्या अर्ध्या भागाशी काही संबंधच लागत नव्हता. मी काय म्हणते मुली, त्या म्हणाल्या. मी माहेरी होते ना, तेव्हा क्षेमा माझ्याशी खूप चांगला वागायचा. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा. कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. सगळ्यांनाच भालगूंची भीती वाटायची. आता यांच्या लहानपणी त्यांचा मुलगा क्षेमगुप्त कसा वागायचा, तर त्याचा जन्म तरी झाला होता का? आणि याचा फाल्गुनच्या भीतीशी काय संबंध? दिद्दाला कळत नव्हतं. बरं, वैद्यराज नुकतेच तपासून आणि मात्रा चाटवून गेला असल्यामुळं मात्रेचा गुण दिसायला थोडा वेळ तर लागणारच होता ना. या सगळ्या प्रकारात आपण प्रधान नरवाहनला बोलवलं आहे याचा दिद्दाला विसर पडला. प्रधान तिला भेटायला येऊन थांबला होता आणि त्याची वाट पाहत लेहचा वकील त्याच्या कचेरी बाहेर येरझारा घालत जांभया देत उभा होता. सिंधू अजूनही परत गेला नव्हता. प्रधान नरवाहन राजमातेच्या भेटीसाठी ताटकळत असलेला पाहून तो तिथे गेला. प्रणाम प्रधानजी, आज काय निवांत? प्रणाम गंधाध्यक्ष, निवांत नाही. खरं तर लेहच्या वकिलाला थांबवून मी राजमातेच्या बोलावण्यावरून आलो, पण त्या मला बोलावून कुठे गेल्यात, अजून आल्या नाहीत. एक बोलू का प्रधानजी? बोला. किती वेळ झाला तुम्हाला येऊन? बराच वेळ झाला. का हो, तुम्हाला असं नाही का वाटत की राजमाताने तुम्हाला वकिलाची भेट घ्यायला सांगितली, पण तुम्ही खरं त्याच्याशी बोलून काय बोलणी व्हावी त्याची त्याची इच्छाच नव्हती? नरवानं त्याच्याकडे नुसतंच पाहिलं. सिंधू पुढे बोलू लागला. नाही म्हणजे मगाशी माझ्या पुढ्यातच त्यांनी तुम्हाला वकिलाची भेट घेऊन निर्णय घ्यायला सांगितलं. तुमची भेट पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला बोलावून घेतलं. तुम्ही येण्यापूर्वी त्या निघून गेल्या. तुम्हाला इथे आणि त्याला तिथं ताटकळत ठेवलंय. बघा, तुम्ही विचार करा. तुमची भेट यशस्वी व्हावी अशी त्यांची इच्छा मला तरी यात दिसत नाही.
सिंधू जे बोलत होता त्यात तथ्य तर होतं, पण नरवाहांचा सुद्धा नाईलाज होता. बराच वेळ वाट पाहून शेवटी त्यानं आपण येऊन वाट पाहत असल्याचा निरोप आत राजमातेकडे पाठवला. दासी दिद्दाकडे आली. प्रणाम राजमाता. काय ग? दिद्दानं विचारलं. राजमाता, बऱ्याच वेळापासून बाहेर प्रधानजी येऊन थांबलेत. तुम्ही त्यांना बोलवलं आहे आणि त्यानुसार ते आले असं त्यांचं म्हणणं आहे. दिद्दाला एकदम आठवण झाली. ती विसरूनच गेली होती. पण वैद्यराजांच्या मात्रेचा प्रभाव आता कुठे दिसायला लागला होता. द्वारकादेवी झोपी गेल्या होत्या, पण झोपेतही त्यांनी दिद्दाचा हात घट्ट धरूनच ठेवला होता. हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर त्या नक्कीच जाग्या झाल्या असत्या. दिद्दाला ते टाळायचं होतं. तिनं वलगाला बोलवलं. वलगा, बाहेर जाऊन प्रधानजींना सांग, आईसाहेबांची प्रकृती बरी नसल्यामुळे मी त्यांच्या जवळ आहे. आम्हाला आज भेटायला यायला जमणार नाही, उद्या सकाळी या म्हणावं. जी राजमाता. वलगा बाहेर निघून गेली. तिनं दिद्दाचा निरोप व नरवाहनला सांगितलं. ठीक आहे म्हणून तो निघून गेला. पण कुठेतरी सिंधूच्या बोलण्यातले शब्द त्याच्या कानात घुमत राहिले. त्याने वकिलाशी वाटाघाटी करण्यात या सर्व घटनेमुळे नक्कीच व्यत्यय आला होता. नरवाहन कचेरीत पोहोचला तोवर काळोख पडला होता. लेहचा वकील माघारी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परत गेला होता. दुसऱ्या दिवशी नरवाहनना आपल्याला भेटीसाठी वेळ द्यावी अशी विनंती करून तो गेला होता. नरवाहनची आणि त्या वकिलाची संपूर्ण संध्याकाळ दिद्दाच्या बोलावण्यामुळे भाकड गेली होती. रात्री नरवाहननं दिवसभरात घडलेल्या सर्व घटनांचा एक आढावा घेतला. गंजाध्यक्ष सिंधूनं त्याला जे जे सांगितलं ते सर्व आजच्या घटनांमधून प्रतीत होत होतं. यावर काहीतरी उपाययोजना करण्याची गरज होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नरवाहननं आपल्या सेवकांना बोलावलं. त्यांना आपल्या मुतपाकखान्यात एक चांगला आचारी शोधून आणायला सांगितलं. पुढील 2 दिवसात त्यानं 5 आचारी आपल्या मुतपाकखान्यामध्ये बोलावले. त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगितले आणि मग त्यापैकी 3घांना आपल्या घरात स्वयंपाक बनवण्यासाठी नेमलं. राजमहालातून येणारं अन्न यापुढे ग्रहण न करता आपल्या आचार्यांवर ती जबाबदारी टाकण्याचं त्यानं ठरवून टाकलं होतं. 2 दिवसांनी तो परत जाऊन दिद्दाला भेटला. प्रणाम राजमाता. प्रणाम प्रधानजी, दिसला नाहीत काल. काल जरा थोडा व्यस्त होतो राजमाता. काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही तसं नाही राजमाता, फक्त आपल्याला एक छोटीशी विनंती करायची होती. बोला. राजमाता, गेले अनेक महिने शाही मुतपाकखान्यातून माझ्यासाठी रोज अन्न पाठवलं जात होतं. पण आता मी माझ्या स्वयंपाकघरात आचार्याची नेमणूक केली आहे. त्यामुळे यापुढे माझ्यासाठी अन्न न पाठवण्याची सूचना जर आपण आपल्या आचार्याला दिलीत तर बरं होईल. दिद्दा हसली. का प्रधानजी? राजमहालातून येणारं अन्न आवडत नाही का तुम्हाला? नाही तसं नाही राजमाता, मला ते योग्य वाटत नाही. माझे आचारी चांगलं चविष्ट अन्न बनवतात, त्यांना सुद्धा संधी मिळू दे. ठीक आहे, आम्ही आजपासून अन्न न पाठवण्याच्या सूचना शिखरला देऊ. धन्यवाद राजमाता. कळत नकळत राजमाता दिद्दा आणि तिचा निष्ठावंत प्रधान नरवाहन यांच्यात तणाव वाढायला लागला होता. लबाड रक्क आणि धूर्त सिंधू दोघे मिळून आपलं स्वतःचं स्थान स्थिर करण्यासाठी दिद्दा आणि नरवाहन यांच्यात दुरावा निर्माण करत होते. एकेकाळी आपल्यावर विश्वास असलेली राजमाता दिद्दा आता आपल्यावर संशय का घ्यायला लागली आहे हे नरवाहनला कळत नव्हतं. तर एकेकाळी आपला निष्ठावंत असलेला प्रधान नरवाहन अचानक राज्याच्या लोभापायी आपल्याशी गद्दारी करायला कसा तयार झाला, यामुळे राजमाता दिद्दा संभ्रमित झाली होती. शेवटी स्पष्टपणे काय ते राजमातेशी बोलायचं आणि या सगळ्याचा एकदाच अंत करून टाकायचा असं नरवाहननं ठरवलं. म्हटलं तर त्याचा हा विचार योग्यच होता, पण त्यासाठी राजमातेनं मोकळेपणी त्याच्याशी बोलणं आवश्यक होतं आणि दोघांमध्ये संवादच होत नव्हता. मग एक दिवस नरवाहननं दिद्दाला मेजवानीसाठी बोलवायचं आणि काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा असा निर्णय घेतला. त्यानुसार तो राजमहालात राजमातेला निमंत्रण देण्यासाठी आला. प्रणाम राजमाता. नरवाहननं तिला अभिवादन केलं. प्रणाम प्रधानजी. बोला, आज 3 दिवसानंतर दिसतात. होय राजमाता, 3 दिवस जरा इतर कामात व्यग्र होतो, त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण राज्यात सर्व काही ठीक आहे याची खबरबात माझ्याकडे होती, त्यामुळे मी स्वतः आलो नसलो तरी राज्याकडे लक्ष होतंच. मग आज काय खबर आहे? अशी खबर काहीच नाही राजमाता, सगळीकडे शांतता आहे. पण आज मी एका वेगळ्या कारणासाठी आलोय. बोला ना. राजमाता, वत्सलेच्या मृत्यूनंतर तुम्ही माझी खूप काळजी घेतलीत. त्याची परतफेड या जन्मी करणं मला शक्य नाही, पण केवळ आभार व्यक्त करण्यासाठी म्हणा हवं तर, किंवा आपल्यात गेल्या काही दिवसात जो थोडासा दुरावा निर्माण झालाय त्याचा निपटा करण्यासाठी म्हणा पाहिजे तर, आणि एक दिवस आपण माझ्याकडे भोजनासाठी यावं अशी विनंती करायला मी आलो होतो. मोकळेपणी बसून बोलू, काय मनात असेल ते काढून टाकू. मला हे अविश्वासाचं वातावरण सहन होत नाहीये. दिद्दानं थोडा विचार केला. नरवाहन जे बोलत होता त्यात तिला चुकीचं काहीच दिसत नव्हतं. तिनं नरवाहनच्या घरी जेवायला जायचं मान्य केलं. नरवाहननं त्याप्रमाणे आपल्या आचार्यांना सूचना दिल्या. दिद्दाला आवडणारे पदार्थ भोजनात असायला हवेत हे आवर्जून सांगितलं. आचारी तयारीला लागले. उत्तमातले उत्तम पदार्थच भोजन तयार करण्यासाठी वापरण्याची सूचना आचार्यांना दिली होती. भोजनामध्ये कसलीही कमी राहू नये हे नरवाहन जातीनं पाहत होता. आपल्या सेवकांकडून नरवाहननं सर्व महाल स्वच्छ करून घेतला.
स्वतः देखरेख ठेवून कुठे धुळीचा कणही दिसणार नाही इतकी स्वच्छता केली होती. दिद्दा येणार होती त्या दिवशी सकाळपासून नरवाहांच्या घरात गडबड चालू होती. संपूर्ण महाल फुलांनी शृंगारला होता. दारामध्ये रांगोळी काढली होती. दिद्दा संध्याकाळी येणार होती. सगळीकडे दिव्यांची रोषणाई करण्यासाठी मोठमोठ्या समया आणि दिवे तयार ठेवले होते. नजर ठरत नाही असा महाल सजला होता. भोजनासाठी खास सोन्याची ताटं होती. सोन्याचेच वाडगे ताटांच्या बाजूने मांडले होते. उत्तम प्रतीच्या रेशमी कापडाने झाकलेली लोड थक्क्यांची बिछायात अंथरली होती. वारा घालण्यासाठी पंखे घेऊन दासी तयार होत्या. कुठेही बोट ठेवायला जागा नव्हती. दिद्दा यायला निघाली की ताबडतोब आपल्याला वर्दी मिळावी यासाठी नरवाहननं राजमहालाच्या दरवाजात 2 माणसांची नियुक्ती केली होती. दिद्दानं महालाबाहेर पाऊल टाकलं की लगेच दौडत जाऊन दोघांनी नरवाहनला पूर्वसूचना द्यायची होती. म्हणजे मग दिद्दा त्याच्या महालात पोहोचण्यापूर्वी सर्व दिवे समया रोषणाई पूर्ण करायला वेळ मिळाला असता. त्यानुसार 2 घोडेस्वार तयार होते. राजमहालात दिद्दा जायची तयारी करत होती. तिला सुद्धा आज नरवाहन बरोबरचे मतभेद मिटवून टाकायचे होते. त्या दृष्टीनं तिची तयारी चालली होती. सूर्य कलायला लागला. राजमाता दिद्दानं रथ तयार करण्याची सूचना दिली. इतक्यात तिला भेटायला कंपनीत रक्क आल्याची वर्दी तिला मिळाली. दिद्दाला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण तो कशासाठी आलाय हे तरी पाहावं म्हणून नरवाहांकडे जाण्यापूर्वी ती दरबारात आली. दरबारात रक्क हजर होता. प्रणाम राजमाता, त्यानं अभिवादन केलं. प्रणाम कंपनीश, यावेळी अगदी घाईनं येणं केलं. राजमाता, एक सावधगिरीची सूचना देण्यासाठी मी आलो होतो. सावधगिरी? कसली? कशापासून? दिद्दानं विचारलं. राजमाता, मला मिळालेल्या गुप्त सूचनेनुसार आपल्याला पकडण्यासाठी प्रधान नरवाहांना रचलेला हा डाव आहे. काय? होय राजमाता. आपल्याला भोजनासाठी बोलवून त्या मिशानं आपण इतर सैनिकांच्या संरक्षणापासून दूर व्हाल आणि मग तुम्हाला सहज पकडता येईल यासाठी तुम्हाला बोलवण्यात आलंय. मला असं वाटत नाही, दिद्दा म्हणाली. गेल्या काही दिवसात आमच्यात थोडे मतभेद झाले होते, खरंय, पण मला आणि प्रधानजींना ते दोघांनाही त्रासदायक होत होते. कशातही लक्ष लागत नव्हतं. मोकळेपणी बसवून बोलून ते मिटवून टाकावेत यासाठी प्रधानजींनी ही आजची मेजवानी आयोजित केली आहे. उगीच कुठल्या तरी अफवेवर विश्वास ठेवू नका, दिद्दा म्हणाली. राजमाता, ही अफवा असती तर मलाही बरं वाटलं असतं, पण मी वेगवेगळ्या मार्गांनी खात्री करून घेतली. प्रधानजी तुम्हाला पकडण्याची तयारी करत आहेत अशी मला खात्रीपूर्वक माहिती मिळाली. रक्का म्हणाला. ठीक आहे कंपनेश, आम्ही तुम्ही दिलेली पूर्वसूचना ध्यानात ठेवू. आमच्या बरोबर 10 एकांगी येणार आहेतच. आम्ही कधी नगरात गेलो तरी 10 एकांगी बरोबर घेऊन जातो. ते बरोबर असले की कोणाची आमच्यावर हल्ला करायची हिंमत होत नाही. त्याच्याऐवजी आज आम्ही 20 एकांगी बरोबर घेऊन जाऊ. सगळा वेळ एकांगी आमच्या बरोबरच असतील. कुठे काही दगाफटका होतो आहे असं वाटलं तर ते आमचं संरक्षण करतील. आणखी काही आहे? नाही राजमाता. ठीक आहे, पूर्वसूचनेबद्दल धन्यवाद. मला वाटतं तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर यायला हरकत नाही. जे असेल ते तुमच्या समोरच बोलून होईल. कंपनीश रक्क सुद्धा तिच्याबरोबर जायला निघाला. राजमातेचा रथ तयार असल्याची सूचना आली. वलगा तिला घेऊन रथामध्ये चढली. इतक्यात रक्कानं तिची नजर 2 घोडेस्वारांकडे वळवली. राजमाता, ते पहा. काय? ते 2 घोडेस्वार प्रधान नरवाहन यांचे सेवक आहेत. तुम्ही इथून निघाला असल्याची पूर्वसूचना प्रधानजींना देण्यासाठीच त्यांना इथे थांबवलेलं असणार. ती पूर्वसूचना मिळाली म्हणजे तुम्हाला अडकवण्यासाठी सापळा तयार करायला प्रधानजींना वेळ मिळेल. तरी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून दिद्दानं सारथ्याला रथ हाकलण्याची आज्ञा दिली. रथ निघाला. इतक्या उशिरा नगरात जाणाऱ्या राजमातेला पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. पण रथ निघाल्याबरोबर ते 2 घोडेस्वार खरोखर वेगानं नरवाहांच्या महालाच्या दिशेला उधळले. दिद्दाचं तिकडे लक्ष होतंच. तिनं सारथ्याला रथ थोडा हळू करायची आज्ञा दिली. रथाची गती मंदावली. इतक्यात घोडेस्वारांचं एक पथक येताना दिसलं. दिद्दानं पाहिलं. आघाडीच्या घोड्यावर सिंधू दौडत होता. राजमाता, राजमाता ओरडत तो थांबण्याचा इशारा करत होता. राजमातेनं रथ थांबवण्याची आज्ञा दिली. सिंधू दौडत जवळ आला. प्रणाम राजमाता. प्रणाम गंजाध्यक्ष, काय झालं? जाऊ नका राजमाता, तो धापा टाकीत म्हणाला. कुठे जाऊ नका? राजमाता, प्रधान नरवाहन यांनी तुम्हाला पकडण्याची तयारी केली आहे. 1,500 तंत्रिणांची सेना त्यानं तयार ठेवली आहे. तुम्ही महालात आत गेलात तर परत बाहेर पडू शकणार नाही. आता मात्र दिद्दा हादरली. कंपनी रक्क सुद्धा तिला हेच सांगत होते. गंजाध्यक्षानं सुद्धा हेच सांगितलं होतं. ती वलगाच्या दिशेनं वळली. तुला काय वाटतं वलगा? ती हपशी भाषेत बोलत होती. खरोखर प्रधानजी असं करू शकतील? राजकुमारी, सत्तेसाठी माणूस काहीही करायला तयार होऊ शकतो. जरी आपला कितीही विश्वास प्रधानजींवर असला तर हे दोघे जे सांगत आहेत त्यात अशक्य काहीच नाही. पण आपलेच सैनिक माझ्या विरुद्ध शस्त्र उचलतील? राजकुमारी, ते तंत्रीण आहेत. जो पैसे देईल त्याची शस्त्र चालतात. निष्ठा वगैरे गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या नसतात. दिदानं क्षणभर विचार केला आणि तिनं आज्ञा दिली. रथ वळवा. जी. सारथी बुचकळ्यात पडला होता. रथ माघारी वळवा, परत राजमहालात चला. रथ मागं वळला. रक्काकडे पाहत तिनं हुकूम दिला. कंपनेश,
जितके एकांगी श्रीनगरमध्ये असतील सर्वांना राजमहालाच्या रक्षणासाठी राजमहालाकडे यायला सांगा. त्यांना घेऊन तुम्हीही त्वरेनं राजमहालाकडे या. मी आले नाही हे पाहून कदाचित प्रधानजी तंत्रिणांची सेना घेऊन राजमहालावर हल्ला करतील. गंजाध्यक्ष, तुम्ही प्रधानजींकडे जा. त्यांना म्हणावं मला स्त्री धर्म प्राप्त झाल्यामुळे मी आज येऊ शकत नाही. मतभेद मिटवण्यासाठी नरवाहनकडे जायला निघालेली दिद्दा रथ वळवून आपल्या महालात परत आली. गैरसमज वाढायला लागले. मिटण्याऐवजी आणखी वाढले. पुढे काय झालं ऐकूया पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा चरणही. धन्यवाद.